तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज आपण जे आहे अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव विद्यार्थ्यांनो सर्वांनीच या सुपर क्लासला काय करायचं आहे, सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वप्रथम एक रिक्वेस्ट करू इच्छितो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणं गरजेचे यासाठी असते, जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना चॅनलला, पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे विद्यार्थ्यांनो आपल्या या चॅनलला नक्कीच दाखवायचा आहे. अतिशय महत्त्वाची एक न्यूज म्हणजे 420 पेजेसची आपण एक PDF तयार केलेली आहे, जे 149 मध्ये आपल्या सर्वांना मिळत आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी काय करायचं आहे, घेण्यासाठी 8208685654 या क्रमांकावर कॉल नाही करायचा, काम असल्या कारणास्तव रिसीव्ह केला जाऊ शकत नाही, व्हॉट्सअप करायचा आहे आपल्या सर्वांना. तर जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी नक्कीच करून घ्या. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया. आपल्या समोर दिसून येतो की छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती ठरलेली आहे ते प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. शेवटची लढाई पावनखिंड, पानिपत, संगमनेर किंवा वरील नाही. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो 3 म्हणजे संगमनेरची लढाई जी आहे ही शेवटची लढाई छत्रपती शिवाजी महाराज यांची जी आहे राहिलेली किंवा ठरलेली आपल्या सर्वांना लक्षात येते. आता संगमनेरची लढाई झाली कधी, तर 1679 मध्ये ही लढाई झालेली होती. कोणाकोणामध्ये झालेली होती असा जर प्रश्न आला विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी दोन साम्राज्य म्हणजेच काय, मराठा तसेच मराठा मुघल या दोन साम्राज्यामध्ये ही लढाई झालेली होती 1679 ला. आता जर कव्हर केला विद्यार्थ्यांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झालेला आहे तर सर्वांनाच माहित आहे 1630 ला झालेला आपल्या सर्वांना लक्षात येतो. कोणत्या किल्ल्यावर, तर या ठिकाणी शिवनेरी या किल्ल्यावर झालेला आहे. आता जर पाहूया की आपण जर मृत्यू जर कधी झालेला आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ते वर्ष आहे 1680. कोणत्या ठिकाणी, तर रायगडावर झालेला आपल्या सर्वांना लक्षात येतो. तर हा सर्व डेटा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. कोणताही प्रश्न कधीही येऊ शकतो, या कारणास्तव आपण सर्व कव्हर केलेले आहे, पॉसिबल आहे तेवढे या प्रश्नावर. तर कव्हर करूया आपण प्रश्न दुसऱ्या क्रमांकाचा. तर सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं. सांबर सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. आपल्याला प्रश्नामध्ये एक आणखी प्रश्न सापडतो, तर कोणत्या राज्यात आहे, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक किंवा आंध्र प्रदेश. तर सांबर हे सरोवर विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच राजस्थान राज्यामध्ये असलेले लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा की कोणते खाऱ्या पाण्याचे सरोवर जे आहे आंध्र प्रदेश व तामिळनाडू राज्याच्या सीमेवर आहे ते विचारलेलं. आंध्र प्रदेश तसेच या ठिकाणी तामिळनाडू या दोन्ही राज्याच्या सीमेवर असलेले विचारलेले. तर पुलिकत, लोणार, चिल्का किंवा सांबर. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो 1 म्हणजेच पुलिकत सरोवर जे आहे आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडू या दोन राज्याच्या सीमेवर असलेले लक्षात येते. तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा. तर महाराष्ट्रामध्ये प्रमुख तांदळाची बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. हे सांगायचं कशाची, तर तांदळाची बाजारपेठ माणगाव, दौलतापूर, तुमसर किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन्स क्रमांक 3 तुमसर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांना लक्षात येते की तांदळाची बाजारपेठ ही असलेली. तर घेऊया या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे 5व्या क्रमांकाचा. तर जन औषधी दिन कोणत्या दिवशी साजरा होतो ते आपल्याला विचारलेलं आहे. जन औषधी हा दिवस 7 जानेवारी, 8 जानेवारी, 9 जानेवारी किंवा 5 जानेवारी. ऑप्शन्स क्रमांक 1 7 जानेवारी या दिवशी जन औषधी हा जो दिन आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी साजरा होत असतो, हे लक्षात येते. प्रश्न 6वा की भारताचे राष्ट्रपती यांचे निवासस्थान जे आहे ते कोणत्या नावाने ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. निवासस्थान जे त्यांनी जे ज्या ठिकाणी राहतात त्या स्थानाला काय म्हणतात, संसद भवन, राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती निवास किंवा वरील नाही. तर निवासस्थान राष्ट्रपती यांचे जे आहे विद्यार्थ्यांना कोणत्या नावाने, तर राष्ट्रपती भवन या नावाने ओळखले जात असते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 7वा. तर प्राणहिता ही नदी कोणत्या नदीच्या संगमातून तयार झालेली आहे ते विचारलेलं आहे. नदीचं नाव लक्षात घ्या आणि संगम लक्षात घ्या, बाकी सगळं इग्नोर करून टाकायचं आहे. तर पैनगंगा, वर्धा, वैनगंगा किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3 वैनगंगा तसेच वर्धा तसेच पैनगंगा या 3 नद्यांच्या संगमातून जे आहे प्राणहिता नदी तयार झालेली लक्षात येते.
प्रश्न 8वा की खालीलपैकी कोणकोणते सरोवर हे खाऱ्या पाण्याचे आहेत ते विचारलेले. खाऱ्या पाण्याचे सरोवर स्पेशली कोणतं आहे? लोणार, चिल्का, सांबर किंवा वरीलपैकी या ठिकाणी सर्व. ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी सांबर तसेच चिल्का तसेच लोणार हे सर्व सरोवर जे आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या, तर या ठिकाणी खाऱ्या पाण्याचे असलेले लक्षात येतात. आता जर कव्हर केलं की लोणार सरोवर कोणत्या राज्यात येते, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येते. महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा आहे, तर या ठिकाणी बुलढाणा या जिल्ह्यामध्ये असलेले लक्षात येते. आता चिल्का सरोवर जर कव्हर केले विद्यार्थ्यांनो तर कोणत्या राज्यात येते, तर या ठिकाणी ओडिशा या राज्यात येते. ओडिशा राज्यातील कोणते जिल्हे आहेत ज्यामध्ये पसरलेले आहे, तर एक आहे गंजम, दुसरा आहे या ठिकाणी खुर्दा आणि तिसरा आहे विद्यार्थ्यांनो पुरी. या 3 जिल्ह्यासाठी जे आहे ओडिशा राज्यामध्ये चिल्का सरोवर आहे. आता सांबर सरोवर कोणत्या ठिकाणी आहे, सर्वांनीच कव्हर केलेले आहे, आपण पाहिलेच आहे. पुन्हा पाहिलं तर या ठिकाणी राजस्थान या राज्यामध्ये असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते. तर हा डेटा लक्षात घ्या. कव्हर करूया पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा. खालीलपैकी कोणती एक व्यक्ती जे आहे मसुदा समितीचे सदस्य नव्हते ते विचारलेलं आहे. मसुदा समितीचे सदस्य दिलेल्या पर्यायापैकी कोण नव्हते? स्वामी अय्यगार, डी.पी. खैतान किंवा या ठिकाणी एम मुन्शी किंवा वरीलपैकी पंडित जवाहरलाल नेहरू. ऑप्शन्स क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मसुदा समितीचे सदस्य नव्हते. तसेच एम मुन्शी तसेच डी.पी. खैतान तसेच स्वामी अय्यगार हे सर्व मसुदा समितीचे सदस्य होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते. प्रश्न 10वा पाहूया की कोल्हाट्याचं पोर हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे विचारलेलं. कोल्हाट्यांचं पोर हे प्रसिद्ध पुस्तक विचारलेलं आहे. DCSने विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. शांता काळे, शांता शेळके, इरावती कर्वे किंवा वरील नाही. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य आहे 1 म्हणजेच काय, शांता काळे यांचे जे आहे कोल्हाट्याचे पोर हे एक प्रसिद्ध पुस्तक असलेले लक्षात येते. तर कव्हर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे 11व्या क्रमांकाचा. महाराष्ट्रामध्ये प्रमुख माफ करा, हे 2-3 प्रश्न माझ्याच्याने रिपीट झालेले आहेत, त्याला आपण सोडून देऊया. 4 क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत, चला याला स्किप करूया आपण. तर हे कव्हर केलेलं आहे. इथून पुन्हा चालू करूया. चला, रथचक्र ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे ते विचारलेलं आहे. रथचक्र कादंबरी गोविंदाग्रज, नारायण पेंडसे, किर्लोस्कर किंवा कुसुमाग्रज. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 2 म्हणजेच काय, नारायण पेंडसे यांची जी आहे विद्यार्थ्यांनो कोणती, रथचक्र ही कादंबरी असलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायची आहे. प्रश्न 16वा असा आहे की कितव्या घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. कोणती घटनादुरुस्ती होती ती महत्त्वाची आहे, अतिशय महत्त्वाची, ज्यामुळे ज्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये सामील झालेले आहेत. 44वी घटनादुरुस्ती होती का, 45वी, 42वी किंवा 55वी. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 म्हणजेच 42वी घटनादुरुस्ती विद्यार्थ्यांनो जी आहे या घटनादुरुस्तीनुसार या ठिकाणी मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये समाविष्ट झालेले लक्षात येतात. आता जर पाहिलं 42व्या घटनादुरुस्तीला काय म्हटले जाते, तर या ठिकाणी पाहून घ्या, महत्त्वाचं आहे, मिनी संविधान असे म्हटले जाते विद्यार्थ्यांनो 42व्या घटनादुरुस्तीला. चला घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे 17व्या क्रमांकाचा. सार्वजनिक काका खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हणतात ते विचारलेलं आहे. सार्वजनिक काका असे कोणास म्हटले जाते, तर विनोबा भावे, महर्षी कर्वे, गणेश जोशी किंवा पंडित नेहरू. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3 म्हणजेच या ठिकाणी गणेश जोशी यांना जे आहे विद्यार्थ्यांनो काय म्हटले जाते, सार्वजनिक काका असे संबोधले जाते. तर प्रश्न 18वा कव्हर करूया. संत्री या फळामध्ये कोणते जीवनसत्व प्रामुख्याने असते ते विचारलेले आहे किंवा आढळते ते विचारलेलं आहे. फळ संत्री हे विचारलेलं. विटॅमिन डी, विटॅमिन सी, विटॅमिन बी किंवा ई. ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. विटॅमिन सी जे आहे संत्री फळामध्ये विद्यार्थ्यांनो असलेले लक्षात येते. तर प्रश्न 19वा असा दिसून येतो की रक्तदाब पाहण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते ते विचारलेले आहे. जेव्हा आपण या ठिकाणी डॉक्टरकडे जात असतो ते आपले जे आहे चेकअप केले जात असते ब्लड प्रेशरचे विद्यार्थ्यांनो, तर ते कोणत्या मार्फत केले जाते, कोणत्या उपकरणामार्फत, कशामार्फत, लॅक्टोमीटर, ग्लुकोमीटर, थर्मोमीटर किंवा स्पिग्मोमॅमोमीटर. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 4 म्हणजेच काय, स्पिग्मोमॅमो याच्या मार्फत जे आहे विद्यार्थ्यांनो रक्तदाब तपासला जात असतो हे लक्षात येते. प्रश्न 20वा की छत्रपती संभाजीनगर
कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ते विचारलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर किंवा पुराणे जर नाव पाहिलं तर औरंगाबाद. ठीक आहे. तर ज्वारीचा, गव्हाचा किंवा लेण्याचा किंवा बाजरीचा. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 3. लेण्याचा जिल्हा जो आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला संबोधले जात असते. तर घेऊया प्रश्न या ठिकाणी पुढचा, जो की आहे 21वा. घडा भरणे वाक्यप्रचार आपल्याला ओळखायचा आहे. घडा भरणे म्हणजे काय होईल हे आपल्याला सांगायचं आहे. तर पाणी भरणे होईल का, विनाशाची वेळ जाणे असा होईल का, किंवा विनाशाची वेळ येणे किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे. विनाशाची वेळ येणे म्हणजेच काय, घडा भरणे हे असले लक्षात येते. प्रश्न या ठिकाणी 22वा असा आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर की देवा पाऊस पडू दे हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. देवा पाऊस पडू दे हे वाक्य प्रथमतः लक्षात घ्या. तर होकारार्थी आहे, आज्ञार्थी आहे, नकारार्थी आहे किंवा या ठिकाणी वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. आज्ञार्थी आहे. देवा पाऊस पडू दे आपण या ठिकाणी आज्ञा करत आहोत ना, तर या ठिकाणी आज्ञार्थी असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येते. तर या ठिकाणी आपल्यासमोर दिसून येते की नियमित शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखायचा आहे. पर्याय वाचले की आपल्याला उत्तर लगेच कळून जाते. नियमित या शब्दाचा विरुद्धार्थी कोणता आहे. व्यवस्थित, अनियमित किंवा या ठिकाणी विचारोक्त किंवा वरील नाही. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2. म्हणजेच काय, नियमितचा अनियमित हा एक विरुद्धार्थी शब्द असलेला लक्षात येतो. प्रश्न 24वा की वाळू मिश्रित मृदा जी आहे खालीलपैकी कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे ते विचारलेलं आहे. वाळू मिश्रित मृदा, तर तांदूळ, ज्वारी, मका किंवा सोयाबीन. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी 1 म्हणजे तांदूळ या पिकासाठी वाळू मिश्रित मृदा जी आहे विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाची असते. जसं की तेलंगणा झाले, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश झाले, या ठिकाणी वाळू मिश्रितच मृदा असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते. म्हणजे काय, लाल मृदा असते त्यांच्या तिकडे. तर या ठिकाणी कव्हर करूया. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हजर नसल्यास त्यांचा जो कार्यभार आहे कोणता व्यक्ती सांभाळतो ते विचारलेलं आहे. परिस्थिती अशी की ज्या ठिकाणी राष्ट्रपती तर नाहीच, उपराष्ट्रपती देखील नाही, कोण सांभाळते मग त्यांचा कार्यभार. तर पंतप्रधान, मुख्यमंत्री, सरन्यायाधीश किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3. म्हणजे या ठिकाणी जो आहे विद्यार्थ्यांनो सरन्यायाधीश जो आहे या ठिकाणी जो आहे आपल्यासमोर राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांचा पद कारभार सांभाळत असतो जेव्हा दोन्हीही अनुपस्थित असतील तेव्हा. तर कव्हर करूया प्रश्न 26वा असा आहे जो की आपल्यासमोर खालीलपैकी कोणते मासे हे गोड्या पाण्यातील आहेत. कालच्या सुपर क्लासमध्ये आपण खाऱ्या पाण्यातील पाहिले, आता विचारलेले गोड्या पाण्यातील कोणते आहेत. तर कटला, रोहू, वरील दोन्ही किंवा देवमासा. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3 म्हणजेच रोहू तसेच कटला हे दोन्हीही गोड्या पाण्यातील मासे असलेले लक्षात येतात. तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले, लगेच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. तर लगेच करून घ्यायचं आहे. सुपर क्लासला तुम्ही जर स्टार्टिंगला आपण रिक्वेस्ट केली होती पण लाईक कोणत्याही कारणास्तव नसेल केलेला तर लगेच करून घ्या. आपण सोडण्यापूर्वी लाईक करणं गरजेचे असते. तुम्ही लाईक करसाल ना, तुमच्यासाठी अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी मला जो आहे तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मिळत असतो. सिंपल. चला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या क्रमांकात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.